या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महानगरपालिकेच्या निवडणुका तसेच कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मतदार पर्यटकांचा मोठा ओघ वाढताना दिसत आहे. पुणे ग्रामीण, सोलापूर व सातारा परिसरातून इच्छुक उमेदवारांकडून मतदान फिक्स करण्याच्या उद्देशाने सहलींचे आयोजन केले जात असून या सहलींमध्ये कोल्हापूर हे प्रमुख आकर्षण ठरत आहे. या सहलींमध्ये 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन, रंकाळा तलाव तसेच संत बाळूमामा सिद्धगिरी कणेरी मठ, नरसोबावाडी दर्शन यांचा समावेश असतो. परिणामी कोल्हापुरात दररोज सरासरी 30 ते 40 लक्झरी बस येत असून सलग सुट्टीच्या दिवशी व विशेषतः शनिवारी ही संख्या 70हून अधिक असल्याचं चित्र आहे. या लक्झरी बसच्या बेशिस्त पार्किंगमुळे मात्र स्थानिक नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाला आहे. विशेषतः कोल्हापूर शहरातील एका खासगी पेट्रोल पंपाच्या रिकाम्या जागेत लक्झरी बस उभ्या केल्या जात असून तेथून प्रवासी महालक्ष्मी दर्शनासाठी जातात. मात्र या ठिकाणी असलेल्या 3 ते 4 मोठ्या निवासी संकुलांमधील रहिवासी तसेच परिसरातील व्यापारी व दुकान गाळेधारकांना पार्किंगमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी दिला आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने योग्य तोडगा काढून नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.